नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा सर्व नसताना आणि मजेत असलेला पाहिजे. सो सकाळचे 6 वाजले होते. आज खूपच उशीर झाला उठण्यासाठी, त्याच्यामुळे आज लगेच होणारी एकदम बीटची भाजी आणि नाश्त्यासाठी चपाती केली होती. त्याच्यामध्ये थोडंसं भाजी वगैरे टाकून नाश्ता बनवणार आहे. त्यासाठी बघा बीटची भाजी किसून घेतली आहे मी आणि त्याच्यामध्ये तेलामध्ये फक्त कांदा आणि एक नवीन माझ्याकडे मिरची नव्हती, त्याच्यामुळे मी शिमला मिरची एकदम बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकले. त्याच्यामुळे लसूण जिरं मोहरीची फोडणी आपण देत नाही, फक्त कांदा आणि मिरची याचीच फक्त फोडणी देतो आणि ती फक्त त्याच्यावर झाकण ठेवायचं, थोडंसं पाणी ठेवायचं आणि वाफेवर शिजवायची आणि एकदम रेडी होऊन जाते. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. त्यानंतर बघा मी इथे कांदा, टोमॅटो, शिमला मिरच, थोडीशी कोथिंबीर, माझ्याकडे थोडंसं पनीर होतं, ते सर्व भाज्या मी बारीक कट करून घेतल्या. त्याच्यामध्ये चाट मसाला, थोडंसं मेयोनीज तुमच्याकडे असेल तर, थोडंसं सॉस आणि मी चीज हे सर्व त्याच्यामध्ये टाकून आणि चवीप्रमाणे मीठ अशा प्रकारे सर्व मिक्स करून यात मी चपात्या लाटून घेते आणि एका साईडला करून ठेवते. मी थोडेसे तुमच्याकडे जर गाजर वगैरे असतील तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये मी बीट होतं माझ्याकडे, ते टाकलं नाही, कारण की ते जर टाकलं असतं मी तर ते एकदम लाल झालं असतं. ते वरून आपण टाकूया गार्निशिंगसाठी. अशा प्रकारे एकदम मिक्स करून साईडला ठेवते. तोपर्यंत माझ्या चपात्या ज्या आहेत चपात्या मी भाजून घेते. चपात्या चालल्या की बघायचं एका साईडला मी 2 चपात्याने एकदम खरपूस भाजून घेतले. त्याच्यावर थोडंसं तुमच्याकडे मेयोनीज आणि सॉस असेल तर ते मिक्स करून लावा, नाही लावलं तरी चालेल. आणि आपण जे मिक्स करून केलेले सर्व व्हेजिटेबल्स होतेच ते आपण त्याच्यामध्ये टाकूयात आणि एका साईडला टाकूया की जेणेकरून एका साईडला फोल्ड करता येईल आपल्याला. बघा अशा प्रकारे सर्व एका साईडला टाकून वरून मस्तपैकी फोल्ड करूया. थोडीशी वरून मी जे बीट किसून ठेवलं होतं ते मी त्याच्यावर टाकते. जर तुम्हाला वरून थोडंसं चीज टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. आणि मस्तपैकी एका साईडला फोल्ड करून त्याच्यावर बघा अशा प्रकारे फोल्ड करा. आणि मी एका साईडला तवा गरम करायला ठेवला होता, त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं होतं आणि ते गरम झालं की आपण हे टाकोसला बोलतात तर त्याच्यावरती ठेवूया आणि मस्त सकाळचा नाश्ता होऊन जातो. प्रकारे मस्त दोन्ही साईडने एकदम खरपूस भाजून घ्या आणि मस्त आपण हे एन्जॉय करूया. हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा सर्व असताना आणि मजेत असायला पाहिजे. सो सकाळचं तुम्ही माझं रुटीन बघितलं 5 वाजता. आज मी खूप लेट उठली, म्हणजे 5च्या ऐवजी मी आज 5:45 उठले. त्याच्यानंतर मग सर्व घाईघाई झाली. तरी पण बाबा नाश्ता आणि डबा प्रॉपर करून देण्याचं माझं एक इंटेन्शन असतं की बाबा सकाळी जो माणूस घरातून बाहेर निघतो तो ॲटलिस्ट पोटभर नाश्ता करून जावं, की जेणेकरून डबा जेव्हा खायला भेटेल तोपर्यंत आपलं पोट रिकामं नसावं. सो चपात्या केल्या, बीटची भाजी केली, तुम्ही बघितलं असेल. नाश्त्यासाठी टाकोस केले. माझ्याकडे होत्या थोड्याफार भाज्या, माझ्याकडे शिमला मिरची आणि बीट नेहमी माझ्याकडे असतं, तर त्याचं मी टाकोस केलं. पनीर थोडंसं होतं, तुम्ही रेसिपी बघितली असेल. सो आता सर्व माझी कामं आवरली आहेत. बाबूला स्कूलमध्ये सोडून पण आली आहे. काल ना कांद्यांचा रस लावलेला, तो अजून मी केसं थोडीफार सुकायची बाकी आहेत, कारण की खूप मोठी केसं असल्यामुळे ना सुकत नाहीत लवकर. सो आज मी केसं सुकवते आणि तुम्हाला मी एका दिवसात तर त्याचा रिझल्ट कळणार नाही आपल्याला की काय आहे, केसं गळायची थांबलेत की नाही थांबलेत. सो 2 आठवडे मी यूज करते आणि मग तुम्हाला सांगते की काय आहे. पण खूप सिल्की झालेत केसं, तुम्ही बघू शकता, खूपच सिल्की झालेत. नाही तर मग एवढा तो डॅन्ड्रफ वगैरे होता. मेन म्हणजे माझी ना केसं खूप गळतात, ते मग गळायची केसं ना थांबली पाहिजेत. खूप सिल्की झाले, तुम्ही बघू शकता. आता 2 आठवडे नाही तर मग 1 आठवडा ट्राय केल्याशिवाय आपल्याला पण कळणार नाही की बाबा केसं गळायचे थांबलेत काय. सो याच्या पुढे मी काय काय करते. आणि काल रात्री ना मी वाल भिजत घातलेले, ते आता मला सोळायचे, त्याची भाजी करायची आणि 11 वाजता मग बाबूला आणायला जायचे. तोपर्यंत जेवढी कामं मला आवडते येतील तेवढी मी कामं आवडते. सो स्टे ट्यून विथ मी. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रात्री पण शॉपिंगला जायचं आहे. कशासाठी शॉपिंगला जायचं आहे तुम्हाला रात्री सांगते, संध्याकाळी सांगते. बाय. गेल्या 2 दिवसांपासून एवढा पाऊस होता की कपडे पण सुकवत नव्हते आणि बिचारे जे गरबा खेळतात त्यांचं पण कसं गरबा खेळणार, पावसातून बिचारे गरबा खेळत होते. आणि आता थोडंफार सकाळपासून पाऊस नाही आहे. सो कपडे पण सुकतील, कारण की कपडे जर नाही सुकले तर खूप वास येतो. तर टेन्शन असतं की कपडे कसे सुकवायचे.
कारण की मी इथे कपडे सुकत घालते. बनवून झाल्यावरती ना संध्याकाळी शॉपिंगला जायची. शॉपिंगला म्हणजे आता बाबूच्या स्कूलमध्ये ना गरबा ट्रेडिशनल डे आहे, गरबा नाईट आहे. सो त्यासाठी ड्रेस घ्यायचा आहे. सो कुर्ता तर घालू शकत नाही, घातला असता पण त्यासाठी पण नवीन काहीतरी म्हणून तर बघूया ड्रेस मिळते का. आणि थोडंसं भाजीपाला घ्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवते काय काय मी घेऊन येणार आहे. आणि आता ग्रोसरी शॉपिंग पण करायची आहे. सो बघूया आता काय किती काय होतं आहे. हे लवकर आले तर मला जाता येतं बाहेर, नाही तर मला जायला मिळत नाही. सो स्टे टीम विथ मी. आणि आता मी मसाल्याची तयारी करून ठेवली. आणि बघा इथे सर्व भाजी कट करून ठेवली, वांगा आणि बटाटा. जसे आपण गावी खातो ना लग्नाच्या पंक्तीमध्ये बसून, तशी मी ट्राय करणार आहे. सो बघूया, मी तुम्हाला रेसिपी पण दाखवते. सो शेवटपर्यंत ही रेसिपी बघा. तुम्ही पण कधी बनवली असेलच, कारण नॉर्मल तुम्ही बघितलात मी कसली ग्रेव्ही बनवते. नंतर मग तेलामध्ये थोडंसं जिरं, थोडंसं कांदा, थोडंसं टोमॅटो, कढीपत्ता हे सर्व तेलावरती परतून घ्या. आणि आपण जी मसाला रेडी करून घेतला होता त्याच्यामध्ये टाका आणि मस्त तेलावरती कलर येईपर्यंत परतून घ्या. और जर तुम्हाला कलर कळत नसेल तर तुम्हाला तेल सुटेल ना या मसाल्याला, तोपर्यंत ते मस्त तेलावरती परतून घ्या. ते परतून झाले की आपण जेवढे आपल्याकडे मसाले आहेत त्याच्यामध्ये टाकूया. अशा प्रकारे मस्त त्याला आता कलर आला आहे, पण मी अजिबात पाणी टाकलं नाही अजूनपर्यंत.
आता तुम्ही याच्यामध्ये आपण जे ब्रिंजल आणि बटाटे भिजत घालून ठेवलेले त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त ते सर्व मसाले त्या भाज्यांना लागलं पाहिजे अशा प्रकारे ते मिक्स करून घ्या. असं परतून घेतलं ना मसाले की त्याला एक वेगळी चव होऊन जाते. आणि नेहमी कोमट पाणी टाका जेणेकरून त्याला टेक्स्चर लगेच चांगला येतो आणि आपल्याला जशी पाहिजे तशी चव येऊन जाते. त्याच्यामुळे नेहमी कोमट पाणी टाका त्याच्यामध्ये आणि सर्व ते एकजीव करून घ्या आणि त्याच्यावरती झाकण ठेवा. जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत ते वाफेवरती शिजून जाईल. जशी लग्नाच्या पंक्तीमध्ये अशी भाजी असते तशी मी आज ट्राय केली बनवायची. टेस्ट पण तशीच झाली होती एकदम. आपल्याला जशी त्याच्यामध्ये पाणी पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका आणि मस्त ते शिजून द्या. आणि मी आज डाळीमध्ये पण ब्रिंजल टाकलं होतं. डाळ आपण शिजवताना कुकरला लावताना त्याच्यामध्येच वांग्याची फोड करून त्याच्यामध्ये टाकले आणि ते जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा ते स्मॅश करून त्याच्यामध्ये आपण त्याला फोडणी द्या. डाळीला एकदम टेस्टी डाळ लागते. जर तुमच्याकडे कोणी भाज्या खात नसेल तर अशा प्रकारे तुम्ही भाज्या त्याच्यामध्ये टाकून आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजे कोण खात नसेल तर आपण एक ट्रिक वापरून त्यांच्या पोटात भाज्या जायला पाहिजे. लहान मुलांच्या पोटात मोठ्या माणसांच्या पोटात. त्याच्यामुळे असं काहीतरी ट्रिक वापरून आपण सर्व जेवण बनवू शकतो. ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. मी व्हिडिओ इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ आवडत असतील तर अशाच मी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत असते. तर माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. बाय.